मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, मोहसिन खान, लखनौ सुपर जायंटच्या या 3 वेगवान गोलंदाजांनी आज दिल्ली कॅपिटलची चांगलीच परीक्षा घेतली. परंतु आपल्या घरच्या मैदानावर पहिल्याच सामन्यात संघाला विजय मिळवून यांना देता आला नाही. इकाना स्टेडियममध्ये लखनौला आधी फलंदाजी करायला मिळाली, परंतु फलंदाजीचा क्रम पूर्णपणे कोसळला. ऋषभ पंत, मिच मार्शसोबत सलामीला आले, परंतु एका दुर्दैवी रनआउटमध्ये तो आउट झाला. जेथे चूक कुणाचीही नव्हती. मुकेश कुमारचा फॉलो थ्रोमध्ये हात लागला आणि चेंडू थेट स्टंपवर गेला आणि पंत बाद झाला. त्यानंतर एनर मार्कर, आयुष बदोनी, निकोलस पुरन तिघेही अपयशी ठरले. अब्दुल समद, मुकुल चौधरी आणि शहाबाज अहमद यांनी थोडीफार भर घातली, परंतु संघ केवळ 141 धावांवरच थांबला. दिल्लीच्या गोलंदाजीत लुंगी एनगिडी सर्वोत्तम ठरला, ज्याने 3.4 षटकात 27 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतल्या. स्लोअर डिलिव्हरीचा वापर करत निकोलस पुरनला त्यांनी संस्मरणीय चेंडूवर बाद केलं. नटराजने 3, कुलदीप यादवने 2 तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. धावाचा पाठलाग करताना सुरुवातीला दिल्लीला धक्के बसले, कारण के.एल. राहुल पहिल्याच चेंडूवर शमीनं त्याला आउट केलं आणि 26 धावावर त्यांच्याही 4 विकेट पडल्या होत्या. कर्णधार अक्षर पटेलही बाद झाला. दिल्ली संकटात होती, परंतु त्यानंतर समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब यांनी परिस्थिती पूर्णपणे पालटली. स्टबने 32 चेंडूत 39 धावा केल्या, तर समीर रिझवीने 47 चेंडूत 70 धावांचा परिपक्व आणि जबाबदारीने भरलेला डाव खेळला. दिल्लीला विजय मिळवून दिला. टाइम आउटमध्ये हेमा बदानी आणि अक्षर पटेल हे सतत येऊन समीर रिझवीला मार्गदर्शन करत होते. त्या सूचना समीर रिझवीने अचूकपणे अंमलात आणल्या. शमीची गोलंदाजी आज खरोखरच प्रभावशाली होती. दुखापतीच्या चिंतेनंतरही तो देशांतर्गत आणि IPL मध्येही उत्तम गोलंदाजी करत आहे. भारतीय संघात पुनरागमनाचा तो दरवाजा ठोठावत आहे. प्रिन्स यादव आणि मोहसिन खानही दुखापतीनंतर परतले असूनही कमाल गोलंदाजी यांची मात्र या ठिकाणी दिसली नाही. मात्र अनिकेत नरकियाने 4 षटकात 39 धावा दिल्या, एकही विकेट नाही. ही लखनौसाठी खूप मोठं चिंतेचा विषय या ठिकाणी ठरला आणि बेंचवर मयंक यादव पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. त्याला पुढील सामन्यात संधी मिळू शकते का? लखनौ सुपर जायंट समोर मुख्य समस्या ही फलंदाजीची आहे, कारण वेगवान गोलंदाजी त्यांची सशक्त आहे, परंतु जी फिरकी विभाग आहे ती कमकुवत या ठिकाणी आपल्याला दिसली. दिग्वेश राठीला प्लेइंग 11 मध्ये कसं सामावून घ्यायचं याच्यावर सुद्धा संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागेल. मिच मार्शने 28 चेंडूत 35 धावा केल्या, परंतु ते 28 चेंडूत 55 ते 65 धावा करणारे फलंदाज आहेत. त्यांना त्या टेम्पलेटवर खेळायला हवं. मार्कर, बदोनी, पुरन यांनाही फॉर्मात परतणे आवश्यक आहे. दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला, परंतु त्यांच्या सुरुवातीच्या फलंदाजीवर त्यांनाही विचार करणं गरजेचं आहे. दोन्ही संघाची गोलंदाजी मजबूत आणि समतोल दिसली. या सामन्याबद्दल आणि समीर रिझवीच्या डावाबद्दल तुमचे मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा.